प्रत्येक मुलीची सुरक्षितता ही सुजय विखेची जबाबदारी आहे। मी तुम्हाला सगळ्यांना शेवटची विनंती करतो, शेवटची, याच्या पुढे जर, मी परत सांगतो, मराठीत ऐकून घ्या, याच्या पुढे जर कोणीही या सगळ्या भागांमध्ये मुलींची छेड काढताना सापडला, कोणीही या भागांमध्ये कुठल्याही प्रकारे मोठे गुन्हे किंवा कृत्य करायचं सापडलं तर स्वतः आतमध्ये जेसीबी घेऊन घर पाडून टाकायला शब्द पण सुजय विखेचा आहे। राहाता शहरात अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणामुळे संतापाची लाट उसळली असताना पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी कठोर कारवाईची भूमिका घेतलेल्या भाजप प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटलांनी दिलेला शब्द अखेर पूर्ण झालाय। प्रशासनानं संबंधित आरोपीच्या अनधिकृत बांधकामावर बुलडोजर चालवत कारवाई केली। घटना घडल्यानंतर डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेत त्यांना न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं होतं। तसेच महिलांच्या सन्मानाशी खेळ करणाऱ्यांविरोधात कोणतीही दया दाखवली जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला होता। त्यानंतर पोलीस, महसूल आणि नगरपालिका प्रशासनाने संयुक्त कारवाई करत आरोपीच्या घरावर बुलडोजर चालवला आहे। या कारवाईमुळे राहाता शहरासह संपूर्ण तालुक्यात कायद्याचा धाक निर्माण झाला असून महिलांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासन गंभीर असल्याचा संदेशही गेलाय। गुन्हेगार कोणताही असो त्याला कायद्यापुढे झुकावंच लागेल ही भूमिका या कारवाईतून अधोरेखित झाली आहे। डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी याप्रसंगी प्रतिक्रिया देताना सांगितलं की पीडितेला न्याय मिळवून देणं आणि समाजात सुरक्षित वातावरण निर्माण करणं ही आपली जबाबदारी आहे। महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कोणतीही माफी नाही। कायद्याच्या चौकटीत राहून अशा प्रवृत्तींवर कठोर कारवाई व्हायलाच हवी। दरम्यान या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून पीडित कुटुंबियांनाही मोठा दिलासा मिळाला। ब्युरो रिपोर्ट, एसएन मीडिया, राहाता।